नमस्कार मैत्रिणींनो, तुम्ही पाहताय मायरा स्टिचिंग टिप्स। आज आपण मटक्या गळ्यामध्ये छान अशी ब्लाउज डिझाइन पाहणार आहोत। गळा बघा कट करून घ्यायचे आहे तुमच्या ब्लाउजच्या मापाप्रमाणे। अस्तर मी कट करून घेतलेला आहे। आता ब्लाउजवर आपण ते स्टिच करायला घेऊया। अस्तर आपण मटक्या गळ्याला ब्लाउजला जोडून घ्यायचं आहे। जोडून घेतल्यानंतर आपण ब्लाउजला डिझाइन करायचे आहे। पण आता भरपूर असे ब्लाउज आले ज्यांना हातोप्याला एवढेच काट असतात, काटाच्या साडीला कमरेला काटच नसतात। त्यावेळेला आपण कशी डिझाइन बनवावी, कारण पाठीमागे प्लेन ब्लाउज बरोबर दिसत नाही। त्यासाठी छोटासा काटाचा भाग उरलेला असतो, त्यातूनच आज आपण त्या छोट्याशा कापडातून डिझाइन बनवणार आहोत। चला तर मग ब्लाउजला अस्तर जोडून झालेला आहे। गळा पलटवून घेऊया। गळा पलटवून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण छोटे छोटे कट्स लावून गळा पलटवला तर छान फिनिशिंग येईल ब्लाउजला। शिलाई मारून घ्यायची आहे पाठीतही आणि गळ्यालाही। भरपूर असे वेगवेगळे डिझाईन्सचे व्हिडिओज मी टाकलेले आहेत माझ्या चॅनलवर। तुम्ही विजिट करून वेगवेगळ्या डिझाईन्स बघू शकता। डिझाईन्स आयडिया येतील तुम्हाला की तुम्ही असंही ब्लाउज शिवू शकता। बघा आपला गळा मटका गळा तयार आहे। आता आपण बघा छोटंसं एक कापड घेतले जे काटातून छोटंसं उरले, बरोबर मध्यभाग आपण काढून घ्यायचा आहे। मध्यभाग काढून घेतल्यानंतर तो काठ अशा प्रकारे जोडायचा आहे। शंकरपाळीच्या आकारामध्ये आपण असा आकार जोडून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण छानशी लेस घेऊन त्याला सगळीकडून फिनिशिंग द्यायचं आहे। बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही असा लेस जोडून छानशी फिनिशिंग देऊ शकता। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, भरपूर असे शेअर करा आणि बिना पाठीत काट असलेले ब्लाउज जर असेल, तुमचे सुद्धा ब्लाउज पीस असेल तर तुम्ही ही डिझाइन नक्की ट्राय करू शकता। ब्लाउजला अशा प्रकारे जसं व्हिडिओ दाखवले त्याप्रमाणे लेस लावून घ्या। ब्लाउजला व्यवस्थित फिनिशिंग स्टिचिंगमध्ये जे कोपरे आपण दुमडत आहोत त्यामध्ये सुद्धा छान फिनिशिंग आली पाहिजे, कारण जर तुमच्या ब्लाउजला फिनिशिंग असेल तरच तुमचा सिंपल ब्लाउज डिझाइन किंवा सिंपल ब्लाउजसुद्धा छान दिसतो। किंवा शिलाई वाकडे तिकडे किंवा कशी तरी असेल तर ब्लाउजला लुक चांगला दिसत नाही। त्यामुळे फिनिशिंग आणि शिलाई तुमची अगदी बरोबर अशी असली पाहिजे। बघा एक साईडला आपण लेस लावून घेतली, आता दुसऱ्या साईडला पण लावत आहोत। अशा प्रकारे तुम्ही लेस लावून घ्या। दोन छोटे छोटे पॅच किंवा शो बटन तुम्ही वापरून पुढं डिझाईनला फिनिशिंग छान द्यायची आहे। पहिला आपण लेस व्यवस्थित लावून घ्यायची आहे। बघा असे कोपरे सुद्धा चांगल्या प्रकारे दुमडायचे आहेत जेणेकरून ते एकमेकाला जुटलेले असतील। जोडून झाल्यानंतर तुम्ही यामध्ये अजून वेगवेगळ्या प्रकारे असे छान छान जर डिझाईन्स हवे असतील तर तुम्ही माझ्या चॅनलवर पाहू शकता। भरपूर डिझाईन्स आहेत। हा तरी सिंपल आहे पण अजून याच्यापेक्षा छान आपण बनवलेले आहे। बघा पाठीमध्ये 3.5 इंचाचा टक्स द्यायचा आहे दोन्ही साईडला। आणि हा आपला सुंदर असा ब्लाउज छोट्याशा साडीच्या काठापासून
अंगडी गळ्यामध्ये तयार आहे. छोटे छोटे 2 पॅच किंवा शो बटन तुम्ही काही तुम्हाला जे तुमच्याकडे अवेलेबल आहे ते लावू शकता. थँक्यू.